नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मुलांशी गप्पा या माध्यमातून आणि सहज शिक्षण यांच्या प्रेरणेतून दिवस 129 साजरा केला. आता दिवस 129 मध्ये आपण अपूर्णांक भाग घेतला आणि आज सुद्धा आपण अपूर्णांक हाच भाग घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला फलकावर काही प्रश्न दिसतील, जी तुम्हाला काल होमवर्कसाठी पाठवलेली होती. काही जणांना अडचण असेल, काही विद्यार्थ्यांनी काल कॉल करून सुद्धा विचारलं होतं. सर्वांना फलकावरील प्रश्न दिसतात का मला अगोदर सांगा? सर दिसतात. हां. ओके. ठीक आहे. ओके. तर या ठिकाणी सोडवामध्ये तुम्हाला आणि मी कुठंच असं दिलं नाही, की नेमकं कोणत्या ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 2 घटक पाहिले होते. संक्षिप्त रूप आणि दुसरा पाहिलं होतं त्याच्यातला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे घटक उपघटकातले काही प्रश्न होते ते. मग याच्यामध्ये 33° छेद 45. तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. आणि एक प्रश्न तर मी मुद्दाम फक्त महेशसाठी विचारणार आहे. आता मी ज्यांना विचारेल त्या विद्यार्थ्यांनी मला सांगेल. 33° आणि छेद 45 याचं संक्षिप्त रूप आर्यन कसं केलेलं आहे? सर मी आहे की नाही ते 3 भाग जाते सर 33 ला. हां, व्हिडिओ चालू करून बोलू शकतो सर. विद्यार्थ्यांना ज्याचं नाव घेतलं त्यांनी व्हिडिओ चालू करून बोलू शकता. सर हां. 33 ला आहे की नाही 3 भाग 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 जाते सर. आणि म्हणजे किती 33 होईल बरं सांगा आता? किती होईल मग? सर 11. 3 1 3, 3 1 3. बरोबर आहे. आणि खाली सुद्धा कितीनं भाग द्यायचा मग? सर 3च. हां, मग काय असं द्यायचं बरं आता? सर 15 येते. नाही, नाही कसं घ्यायचं मला सांग. 3 कसं आलं 15? सर हे बघा 3 1 3 तिथला 3 3 1 उरला आणि ह्याच्याला गेला हां, 3 1 15. हे 15. 3 1 3, 4 मधून 3 गेले. 1 शिल्लक राहिला. इथं आहेत 15 म्हणून 3 5 15. अगदी बरोबर आहे. म्हणून आता 11 ही तर मूळ संख्या आहे. त्यामुळे आता आणखी संक्षिप्त रूप होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. चला. दुसरा प्रश्न मी विचारतोय आता आपल्याकडे सोहमला. सोहम. हो सर. हां. अगोदर अपूर्णांक वाच बेटा. तुझं माईक चालू कर. 27 छेद 63. ओके, शाबास. आता याचं उत्तर काय आहे बरं? कोणत्या एकाच पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत? असा कोणता पाढा आहे? सर 3च्या. बरं 3च्या. ठीक आहे. 3च्या पाड्यामध्ये 63 आहेत का? पण 3 न भाग जातो. तुझं उत्तर बरोबर आहे. सर 9च्या पाड्यात हो आहे. आहेत सर आहेत 63 आहेत सर. नेहा थांब. सर 9च्या पाड्यात आहे. नेहा काय म्हणतोय मी? बोलणार कोण आहे आता? हां. हां, आता सांग. सोहम सांग. तू उत्तर काय? 27 आहेत 3च्या पाड्यात. 63 आहेत का? हो सर. 21 येते. 63 3च्या पाड्यात. आता माझा शब्द ऐक तू फक्त. 63 3च्या पाड्यात आहेत की 63 ला 3 ने भाग जातो? सर मी सांगू. एक मिनिट त्याला समजू द्या. कारण त्याचं होमवर्क आलेलं नाही कालचं आणि ज्यांचा प्रयत्न झाला नाही ते मी स्पष्ट अगदी शोधून काढतो की त्यांना कुठं अडचण आलेली आहे, त्यांनी काय केलंय आणि काय केलं नाही. आलं लक्षात? हा खूप जुना अनुभव आहे आमचा. त्याच्यातच आमची 25 वर्ष गेलेली आहेत. आपण काय केलंय आणि काय नाही केलं स्पष्ट ओळखू शकतो आम्ही. तुमची कृती कुठपर्यंत आलेली आहे. आता नेहा बोलू शकते.
यस नेहा तर 9च्या पाड्यात आहेत ना. हा सांग. 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 सर. 27 9 त्रिक 9 त्रिक 9 7 63 9 7 63. इथं नाही केलं तरी तुम्ही चालते. इथं आपल्याला काटछाट वगैरे दाखवायची नाही. आपल्याला भागाकार न करता फक्त संक्षिप्त रूप करून दाखवायचं. ते नाही केलं तरी चालेल. 9 त्रिक 27 आणि 9 9 7 7 63. 63 म्हणजे 3/7 ची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत 27/63 ची आहे. म्हणजे दोघेही समान अपूर्णांक आहेत. काहीच फरक नाही. तर आता या अपूर्णांकडे मला जायचंय फक्त महेशकडे. महेश जा. सर ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मामाकडे आहेस का घरी आला? मामाकडे आहेस का घरी आला? सर मामाकडे. ओके ठीक आहे. मग आता या गणिताचं या उदाहरणाचं उत्तर काय असेल? इतर कुणीही मध्ये सांगू नका. 19 थोडा आवाज मोठा अंश का तुझा? 29. काय 19 लिहिलं? अंश 29. बर का बरं? सर कारण या दोन्ही पण मूळ संख्या आहेत. बर मूळ संख्या आहे म्हणून जशास तसं. आता मला सांग तुझं काय चुकलं होतं मग? सर तिथं मी नाव लिहिलं होतं. काय लिहिलं होतंस तू? मूळ संख्या. इथं तू लिहिलं होतं 19 जागी मूळ आणि इथे लिहिलं होतं संख्या संख्या. आहे ना. हो आपल्याला सर. विचारलं नाही की ही संख्या कशी आहे हे विचारलं होतं का? नाही. नाही. आपल्याला विचारले संक्षिप्त रूप द्या किंवा पूर्णांकयुक्त असेल तर अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणून मुद्दाम तुला हाच प्रश्न विचारला कारण जेव्हा मी काल तपासत होतो तेव्हा मला थोडं हसणे आलं. काय हरकत नाही, अशा चुका होतात. त्याला चुकाही म्हणता येत नाही. म्हणजे आपण नेमकं काय करावं काही लक्षात आलं नाही रिकामं सोडायचं पुढे जायचं. ओके काय हरकत नाही. पण आता तुझं चुकणार नाही आणि तुझं चुकलंही नाही. ओके आता बरोबर आहे तुझं. मूळ संख्या आहे म्हणून ऍज इट इज उत्तर आहे. ओके आता मला रोहिणी सांग. सर मी तर मी सांगू? सर मी सांगू? एक मिनिट मी एकीचं नाव घेतोय आणि सांगितलंय मी म्हणणाऱ्याकडे मी येत नाही. 20 राहिले. चला रोहिणी 35/45. सर मी सांगू सर 5 हा 5 7 35 5 9 45. म्हणजे आता सांगता नाही करायचं. अंश आणि छेदक या दोन्ही संख्या या पाढ्यामध्ये आहेत म्हणून 5 7 35 5 9 45. 35 आणि 45 ह्या दोन्ही संख्या 5 च्या पाढ्यात आहेत म्हणून 5 7 35 5 9 45. ओके गुड. त्याचा डब्बा मोडला गेला होता. डब्बा यालाच का नको डब्बा. ओके हा आता मात्र नेहाकडे. चला लवकर. सर मी सांगू का? नेहा गेली का? रिमूव्ह झाली वाटतं. मग ठीक आहे नाही म्हणजे एक मिनिट दुसरा फोन आहे आणखी. पृथ्वीराज सांग. पृथ्वीराज जमेल का तुला? सर हा सांग. जमत असेल तर सांग. सर मी सांगू? नसेल तर आर्यन तयार आहे. आर्यन सांग. सर 19 एका 19 19 दुने 38 19 त्रिक 57. शाबाश. म्हणजे मग पहिल्या डब्यात काय लिहू मी? सर 19 दुने 38 2 लिहा. हा मला वाटलं आता तू तसंच म्हणतो काय सर 19 दुने 38 तेवढं माझ्याकडे बसतच नाही. काय करावं आता फळापासून टाकावं लागते काय म्हटलं मला. 19 दुने 38 दुने म्हणजेच इथं आला 2 आणि 19 त्रिक 7 57. म्हणून 38/57 चं संक्षिप्त रूप काय आलेलं आहे? 2 अंश 3. 2 अंश छेद 3. व्हेरी गुड बेस्ट. आता हे गणित मी घेऊन जातोय
समर्थ हाकेकडे. समर्थ तुझ्या लक्षात आलं का काय करायला ते? नाही पण हे नाही सर तुला समजणार नाही तू नव्हतास का? ठीक आहे. इथपर्यंतची गणित जे आज काही विद्यार्थी जॉईन झाले त्यांच्यासाठी लक्षात घ्यायचं की हे सगळे होते संक्षिप्त रूप कसं द्यावं. आता हा भाग मात्र काल मी शिकवला नव्हता, पण जाता जाता त्याचा ताळा आणि पडताळा या 2 शब्दामध्ये याचं उत्तर सांगून गेलो होतो शेवटच्या टप्प्यामध्ये कालच्या. आणि तेवढ्या त्याच्यावर प्रश्न विचारले होते. त्यात मला 1-2 जणांचे फोन आले, "सर तुम्ही अपूर्णांक दिलाय पण त्याचं पूर्णांक युक्त कसं करावं? किंवा इथं दिलंय हे आणि याचं उत्तर कसं करावं?" 1-2 जणांचे प्रश्न आले मला. "सर ह्याचं उत्तर कसं करता येईल?" हे सांगितलं, पण हे कसं करावं? प्रश्न 10वा आणि 11वा 2-3 जणांचे फोन आले. मग त्यांना म्हटलं फक्त तुम्हाला मी व्हिडिओ पाठवतोय. तो 4 वाजता पाठवलेला व्हिडिओ पहा आणि मग बघा. आणि तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं त्याचे की काय करायचं आणि मग उत्तर बरोबर पाठवा. ठीक आहे. तर माहिती आहे समर्थ वगैरे सगळ्यात लक्ष द्या बाकीचे. आता याचं उत्तर तुमच्यापैकी कोणाचा हात वर आलेला आहे? सोहमचा आलेला आहे. ओके सोहम सांगू शकतो. हो सर. सांगा अगोदर. अपूर्णांक वाचा. 9 सर 9 1 9 9 2 18. हे बघ अपूर्णांक वाच अगोदर. 23/9. हा मग आता इथं 9च्या पाड्यात 23 नाहीत. मग काय नाही करायचं? सर. म्हणून सर 9 1 9 9 2 18. कुठे लिहू 2? पूर्ण नाही इथे सर. ते नाही सर. हा इथं पहिल्या डब्यात हा तिथं सर. आता हा लक्षात 2. ठेव. हा पूर्णांकाचा डब्बा आहे. हा अंशाचा आणि छेदाचा म्हणजे डब्याला नावं द्या तुम्ही. पूर्णांकाच्या डब्यात लिहा, अंशाच्या डब्यात लिहा आणि छेदाच्या डब्यात लिहा. असं सांगायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाहीतर कसं हो सर. इथं लिहा, इथं लिहा. आता मला तर काय साडेगावला येऊन तिथे लिहिता येणार नाही. आहे की नाही? म्हणून हा सर पहिल्या कप्प्यात 2 पूर्णांकाच्या डब्यात 2 लिहा. हा बाकी उरले सर 5. कशी अंशाच्या उरली डब्यात बरं? 5 लिहा. आता मला सांग 5 कशी उरले इतरांना समजावं म्हणून. सर 18 19 20 21 22 23 उरले 5. म्हणजेच काय केलं आपल्याला दिलेली संख्या समर्थ हाके लक्षात ठेव, समृद्धी लक्षात ठेव. 23 संख्या होती. 9च्या पाड्यामध्ये आपण पाहिलं घर मोजले 9 1 9 9 2 18 9 3 27 27 कुठे होत आहेत म्हणून तिसरं घर कट केलं. 2च घर पाहिले 9 1 9 9 2 18 18 आणि 23 यातला जो फरक आहे तो होतो आपला अंश. 18 आणि 5 23 अगदी बरोबर आणि सांगितलं. सर छेद समान. हा किती 9 लिहू ला 9 मग? लिहा. हा आता या ठिकाणी खालच्या याच्यामध्ये दोघं तिघांचं चुकलेलं आहे. श्रेयाचं चुकलेलं आहे. नंतर आणखी एक जणांचं आहे त्यांनी पाठवलेलं आहे त्यांचं चुकलेलं आहे. काय केलेलं आहे जो अंश आहे त्याला पुन्हा छेद केलेला आहे. नाही करायचं म्हणून मी तुम्हाला ठोकताळा सांगितलं होता. मी एक गणित पुन्हा सगळ्यांना सांगतो आता मी. पहिल्यांदा काय करायचं जो छेद आहे तो छेद अगोदर लिहून टाकायचा. चुकते इथंच फक्त आपलं फक्त छेदस्थानी चुकते आणि तिथं डोकंच लावायचं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं जिथं काहीच कृती करायची नाही तिथं आपलं चुक. परीक्षेमध्ये हे तर लय सोपं आहे हो हे तर मला येते आणि तेच गणित तुमचं चुकवत. म्हणून छेद अगोदर लिहून टाका. आता तुमचं चुकणार नाही. आता 7चा पाढा 25 पर्यंत नेहा सांगा. नेहा आवाज येतोय? जेव्हा मी तुला विचारतोय तेव्हा तू गायब असते. सर मी सांगू. हा प्रश्न सर मी सांगू 5च्या पाड्यात 45. 4 लिहा. कसं बरं का लिहू का? सर 7 1 7 7 2 14 7 3 21 सर 4 न पुढे आहे सर म्हणून 4 लिहा. 7 3 21 म्हणजे इथं 4 लिहू का? नाही 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 या डब्यात. डब्याचे नाव काय आहेत? लाडूचा डब्बा, करंजीचा डब्बा, अंशाच्या डब्यात. चिंध्याचा डब्बा. डब्यात. हा? अंशाच्या डब्यात. अंशाच्या डब्यात सर काय? 5च्या पाड्यात 25 येतात. एक मिनिट थांब. मी मध्ये बोलू नको. तुला संधी दिली की तू गायब होत आहेस. हा एक मिनिट थांब. आता त्याचं सांगणं झालं की पुढचा प्रश्न तू घे. हा इथं किती लिहू?
4 म्हणजे अंशच्या डब्यामध्ये मी 4 लिहू. बर. आणि मग इथं किती लिहू पूर्णांकाच्या डब्यामध्ये? 1 मोठी वार. इथे किती लिहावे लागतील? आधी या डब्याचा विचार करायचा, मग इथं जायचं. आधी पीठ चुरायचं, मग पोळी करायची. आधी पोळी करून मग पीठ चुरायचं नाही. आधी इथं शोधून काढायची मला इथं काय करायचंय ते. नंतर इथं उडी मारा. आलं का लक्षात? आपण काय करायलोय? पीठ चुरलंच नाही, डायरेक्ट तव्यावर पोळी टाकायला गेलो आणि हात भाजून घेतला. कारण पोळी हातात नव्हतीच ना, असा टाकला, हात भाजून गेला. मग मी सांगू का सर? 25°/7. चला यानंतर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आर्यन तुझा हात खाली कर, लोअर हेड कर. जेव्हा संधी देतो तेव्हा तू बोल नंतर. मी बोलवतो, मी सगळं स्क्रीनवर पाहत आहे मी, कोणाला बोलायचंय, कोणाला संधी द्यायची ते. हां? कारण तुझं झालेलं आहे, तुला 30 पैकी 30 गुण मिळालेले आहेत. तुझं अभिनंदन. त्याच्यामुळे आता तू इथं सांगू नको काहीच. जेव्हा विचारतो तेव्हा तू सांग. चला. आता रोहिणी सांगू शकतेस. आणि त्याच्यामुळे तुला काल समजलं नाही. तुझा मेसेज होता सर मला अपूर्णांक कळाला नाही. कारण आपण काय करतोय? पीठच चुरणार. पहिल्या पायरीवर पाय ठेवणं, दुसऱ्या पायरीवर एकदम वरच्या पायरीवर पाय ठेवलं, दणकन खाली पडायचं. आणि तेच होत असते. जी नामदेव पायरी जी आहे, ती पायरी महत्वाची आहे की मला पहिल्यांदा कुठून जायचं. आणि तेच तिथपर्यंत गणित देताना सुद्धा तुझं लक्ष नाही. म्हणजे एक तर आणखी आपण पूर्ण फ्रेश झालेलो नाही किंवा विषयामध्ये आणखी आपण रमलो नाही. जोपर्यंत एवढ्या गणितामध्ये सांगितल्यावर तर काही प्रश्नच नाही खरं म्हटलं. मला तरी वाटत नाही, कारण चौथीची विद्यार्थ्यांचा हँड रेज आहे. चौथीचे विद्यार्थी सांगायला तयार आहे. चौथीचे 2 विद्यार्थी सांगायला तयार आहे. सर मी सांगू शकतो. थांब बेटा एक मिनिट. हा सांग सांग तू सांग. सर तिथे हा लवकर. आणि याच्यासाठी पाढे मात्र पाठ पाहिजेत. इथं काहीच हे नाही तुम्हाला. पाढा पाठ पाहिजेच पाहिजे. सर तिथे 3 येतात. काय येतं ते सांगायचं पटकन. सर 7चा पाढा 7×21 येतात, तर त्याच्या पुढे मग 25च्या पुढे जाते, म्हणून तिथं 3 येतात. यस. एवढं स्वतः गणिताला बोला तुम्ही. प्रश्न तयार सर मला करताना समजलं नव्हतं, पण आता समजलं. म्हणूनच म्हणालो मी, स्वतः एकदाच्या प्रश्नाला बोला. 7 तुला किती आहे? त्याच्यामध्ये किती घरं बसले? 7चे किती घरं बसले? 7 7 7 7 ठेवले गठ्ठे. 25 मध्ये 7 7चे गठ्ठे किती बसलेत मोजा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 18. नाही मोठा व्हायला. चल बाजूला होईल. 1 2 3 घरं बसलेत. कोणत्या 3 ला आधी? मग किती शिल्लक राहिलेत? 21 संपले याच्यातले. 4 शिल्लक राहिले. म्हणजे इथं फक्त त्याला शिल्लक किती राहतात हे लक्षात ठेवलं पृथ्वीराज ना. पण गठ्ठे किती झाले? गायब. आणि येऊन सगळं आपल्याला काहीच फायदा झाला नाही. म्हणून अशा पद्धतीचा विचार करा. आता हे अशा पद्धतीने हे वेगळे होते 2 गणित. मग असं एक गणित आपल्याला समजल्याच्या नंतर असे आपण अनेक गणित स्वतः तयार करू शकतो. आणखी इथं दिलेलं आहे एक. आता हे समृद्धी समृद्धी ठीक आहे. समृद्धीपर्यंत आवाज जात नाही. श्रेया तू सांगू शकतेस का आता? हो सर. येस. व्हिडिओ चालू कर. बघूया. 32°/23. शाबास. बरं मला आता तुला एक प्रश्न विचारतो मी हा. नीट लक्ष देऊन आहे. हा पूर्णांक छेदाधिक आहे का अंशाधिक आहे? सर मी सांगू का? छेदाधिक सर. हा. आणखी आर्या तुला काय वाटतं? सर अंशाधिक. किती सोपं आहे. कशामुळे बरं? सर मी सांगू? नाही एक मिनिट. रोहिणी सांग. स्पष्टीकरण दे. सर छेदाधिक आहे कारण छेद काय की छोटा आहे, अंश मोठा आहे. म्हणजे मोठा छेद मोठा आहे ना? छेद मोठा आहे. हा छेद हा मोठा आहे.
म्हणून तो नाही, छेदाधिक. छोटा आहे, हा? छोटा आहे. 23 आहे त्याद्वारे 32 मोठा आहे सर. छेद एक मिनिट थांबा, तिच्याशी बोलतोय. एक मिनिट, बाकीचे कोणी माईक चालू करायचं नाही. रोहिणीचं म्हणणं की छेद छोटा आहे म्हणून छेदाधिक. बरोबर आहे रोहिणी? नाही सर, अंशाधिक. मग इतक्या वेळा काय आपल्याला संख्या दिसली नव्हती का? 3 2 2 3 समजले नाही आपल्याला. काय झालं होतं? म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, घाई मसनात नाही. घाई नाही करायची. तुम्ही जितकी घाई कराल अतिशय साध्या, म्हणून बोलले अतिशय साध्याच गोष्टीमध्ये तुम्ही चुका करणार आहात परीक्षेमध्ये. पटकन घाईमध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला डबल संधी नाही. अगोदर तरी होतं, चुकले तर तुम्हाला 3 बरोबर करता येत होते, त्याच्यावर 3 रेषा मारून. आता ती संधी सुद्धा चुकलेली आहे, काढून टाकली ती संधी. 6 मार्क फुकट भेटत होते. हे नाही कडे, याचं उत्तर हे नाही ते आहे, याचं उत्तर हे नाही ते नाही, भेटत होतं. आता बंद आहे. आता नाही तुम्हाला संधी, एकही गुणाची संधी नाही. चल आता श्रेया सांग. आणि साधं सोपं आहे ते. ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक, ज्याचा छेद मोठा तो छेदाधिक. अधिक छेद अधिक, छेद मोठा, अंशाधिक अंश मोठा. शब्दामध्ये सगळं लपलंय. थोडासा इथं वापर करायचा. कधी कधी आपल्याला गणित कन्फ्युज मध्ये टाकतं, त्यावेळेस तर्कशास्त्राचा वापर करायचा. चला सांग आता. श्रेया सांग. सर 8 चौक 32. हे मोबाईल बरोबर धर, मोबाईल व्यवस्थित धर, तुझे डोळे चालेल फक्त. हा सर 8 चौक 32. 8 एक 8 8 2 16. 8 एक 8 8 2 16. एक मिनिट थांब. 8 कुठे आहे? 8चा संबंध काय आपला? नाही 8चा संबंध काय? सर ते दोन्ही संख्या 8च्या पाड्यात येतात. मला वाच बरं, 23 8चा पाडा वाच बरं तू. 23 येईना सर, त्याच्या येऊन जरा लहान म्हणलं होतं. मग तसं कसं? याच्याहून लहान याच्या मोठा जमत नसते आपल्याला. या गणितामध्ये पाहिलीस का तू? 9च्या पाड्यामध्ये 23 नाही, काय केलं आपण? 7च्या पाड्यात 25 नाही, काय केलं आपण? पुन्हा एक गणित लक्ष दे आणि पुन्हा सांग. आता मी ही संधी घेऊन जातोय. आता आपल्यासोबत समर्थ किंवा अक्षदा. हा यस, तुला सांगता येईल का अक्षदा शैला? सर काय सांगायचंय? याचं उत्तर सांगता येईल का? अशा पद्धतीनं पूर्णांकयुक्त पूर्ण कसा तयार करावा? कारण तू नव्हती काल, तुझा फोन पण आला होता, काय पण बोलले. तरी पण तुला जमते का? मी फक्त विचारतोय. मी म्हणजे सांगता येईल का तुला? नाही सांगता तर सांगणारच आहे, दुसऱ्या विद्यार्थ्यांना आपण घेणार आहोत, काही हरकत नाही. आणि आजच्या नंतर चुकणार नाही, 100% गॅरंटी. ठीक आहे, पुन्हा एखादं गणित पाहिजे. मला समजलंच नाही. ओके ठीक आहे, मी सांगतो पुन्हा. चला महेशचा हँड रेज आहे. महेश सांग. सर तिथं 23च्या पाड्यात, सर तिथं 23चाच पाडा घ्यायला लागल. हा श्रेया लक्षात ठेव, अपूर्णांकाचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा असेल तर कोणता पाडा विचार करायचा नाही, जो छेद आहे. कित्येकदा सांगितलं, जो छेद आहे तो लिहून टाकून द्या अगोदर. आणि 23चाच पाडा म्हणा. 23 43 जमत नाही. मग सर 23 एक 23च लिहायला लागते. 23 एक 23. 23चा पाडा एकच घर म्हणतोय म्हणून इथं 1. आणि आता जितके शिल्लक राहिले तिथं सर अंशाच्या डब्यात लिहायचे. किती लिहावं लागतील मग आता? म्हणजे आता 9. 32. 9 सर. 9 23 गेले. अंशाच्या घरात सर 9 लिहा. 9 झालं सर. आता काय केलं ते श्रेया? समजलं सर. हा पुन्हा लक्षात ठेव. आणखी आता मी एक गणित आणखी मी स्वतः सांगतो. 10 छेद आहे 42 अंश आहे. इथं 10 अगोदर लिहून टाकून दे. 42 आहे. 10 आणि 42 2च्या पाड्यात आहेत नाही. या पाड्यात आणि त्या पाड्यात विचार करायचा नाही. 10चाच पाडा म्हणजे जो छेद आहे तोच पाडा म्हणजे.
10च्या पाड्यामध्ये किती घर आहेत? 40 म्हणजे 4 घर आहेत. म्हणजे 4 पूर्णांक आहेत. 10 चौक 40. आपल्याकडे तर 42 आहेत. शिल्लक किती राहिले? आणि पुन्हा लक्षात ठेवायचं 2 हे 10 पेक्षा लहान आहे. इथं 10 पेक्षा मोठी म्हणजे छेदापेक्षा मोठा अंश येत नाही. जर इथं 11 आले तर तुमचं उत्तर चुकलं. तर त्याच्यामध्ये आणखी एक 10 लपलेला आहे. तो तुम्हाला बाजूला घ्यायचा आहे. चला आता पुढील प्रश्न. आता इथं होतं प्रश्नाचं उत्तर काढणे. त्या पुढील भाग आहे उत्तराचा प्रश्न तयार करणे. मला सांगा अगोदर तुम्हाला दिसतोय का हा प्रश्न? दिसतंय. दिसतोय. दिसतोय. चला, आता मला एक जण कुणीही इंद्रायणी तू वाचून दाखव एवढ्याला कसं वाचा. फक्त वाचन करून दाखव. सर मी सांगू? इंद्रायणी सांग. आर्यन तुला थोडस थांब. अगदी जितकं गरज आहे तिथं तुला मी मुद्दाम तुझी मदत घेतो मी. तुला जमलेलं आहे, तुला 100% मार्क मिळाले, दुसऱ्याला 50% पर्यंत येऊ दे. सर आणि त्यानंतर लॅपटॉप स्क्रीनवर आपल्याला पाहायचं. हा 3 अंश सर सांगतो. सांग, ऐकतोय मी. 3 अंश 2/5. 3 अंश 2/5 असं कसं? असं सर मी कसं? सांगतो. सर मी वाचू? सर मी एक मिनिट समृद्धी वाचून दाखव बरं मला. सर मी सांगू का? बाकीच्यांचे आवाज म्यूट करायचे. हा तुमचा आवाज येत नाही बेटा. सर समृद्धी मी आवाज सांगू. तुमच्या. हो सर. हा सांग मग कसं वाचायचं ते. हे अपूर्णांक कसा वाचायचा, अपूर्णांक युक्त अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं. 2/5. आणि हे काय आपल्या मामाच्या गावी ठेवून द्यायचे का? सर मी सांगू? हा राजेश्वर. 32. सर 3/2/5 सर. पुन्हा व्यवस्थित सांग आणि हळूवार सांग. 3/2/5. बाय 3.2/5. हे जर असं वाचन नंतर त्याचं उत्तर. आता हे उत्तर कशा पद्धतीने तयार करायचे आणि कसं तयार करायचं त्यासाठी तुम्हाला आता मोबाईलवर तुम्हाला आता मी दिसणार नाही. मी माझा व्हिडिओ बंद करतोय. तुम्हाला आता दुसरी स्क्रीन दिसेल. त्या स्क्रीनवर तुम्ही आता लक्ष द्यायचं. आर्यन तुझा हात खाली कर. तुम्हाला मोबाईलवर स्क्रीन दिसते. सर लॅपटॉपची दिसते. हो सर. लॅपटॉपची दिसते. हो सर त्याची दिसते. हो सर. ओके पहा. सध्या काहीच लिहून घ्यायचं नाही. तुम्हाला फक्त दिसण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय. स्पष्ट वाचता येते का मला फक्त सांगा. हो सर स्पष्ट वाचता येते. हो सर मला पण. हो सर वाचता येते. एकाचं आलं म्हणजे संपलं उत्तर. एकानं सांगितलं म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचलं ते मला. ठीक आहे. पहा आज
तुम्हाला पुन्हा एक चाचणी मिळेल. हा. थोडंसं. पहा. तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मी एक अपूर्णांक दिलेला आहे. 1.1/2 या मांडणीला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतात? आम्ही लहानपणी त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक सर म्हणू लागले, की आम्ही त्याला म्हणा पूर्णात पुरण, पूर्णात पुरण. कळतच नव्हतं काही पटकन म्हणायचं. आम्ही त्याला पूर्णात पुरण असं करत होतो. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं आपण, त्यासाठी तो वापरलेला शब्द. मग हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस जेव्हा अशी मांडणी असते, आता एक जण म्हणाल की 11/2 बोलता बोलता 11 नाही, हा फक्त एक पूर्ण आहे, बाकीचा अपूर्णांक आहे. म्हणून याला एक पूर्ण म्हणून पूर्णांक, पूर्ण अंक आणि बाकीचा अपूर्णांक म्हणजे दोन्ही मिळून युक्त. जसं दूधयुक्त किंवा पाणीयुक्त दूध, भेसळयुक्त दूध म्हणजे भेसळ मिसळलेला म्हणजेच भेसळ केलेला, युक्त म्हणजे दोघांची मिसळ. अशाला म्हणतो आपण युक्त. मग अशा मांडणीला पूर्णांक आणि अपूर्णांक दोन्ही एकत्र येतात, त्याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. त्याच्यानंतर आता याचं वाचन कसं करायचं? वाचनाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तिथं दिले तुम्हाला 1.1/2 हे झालं त्याचं वाचन. आता खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. हे उदाहरणं मात्र तुम्हाला लिहून घ्यायचे. खालील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे वाचन करा. ही उदाहरणं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. तर लिहून घेत घेत तुम्ही वाचन सुद्धा करायचंय. तर पहिल्यांदा या ठिकाणी वाचन जे करणार आहे, तर तुमच्यापैकी मला वाटतं समर्थ, एक मिनिट, कोण कोण आहेत मला बघू द्या. मी वाचू. समर्थ हाके, समर्थ हाके वाचन कर. तो की पहिलं सुरुवात पासूनच करायची असते. समर्थ, वर लिहून दिलंय कशा पद्धतीने आपण वाचन केलं पाहिजे. तर मी सांगू का? मी सांगतो की समर्थ हाके, आवाज येते तुझ्यापर्यंत? सांगतो. सर सांगू? हा सांग. 3.1/2 अपूर्णांक कुठं आहे? कुठं कोणतं गणित? अपूर्णांक तीन कुठं दिसायला आणि काय मला तर मी वाचू? 7.1/2. हा, कारण तो वर दिलंय अपूर्णांक नाही दिले. सुरुवातीला तो पूर्ण अंक आहे म्हणून तो पूर्ण, म्हणून त्याला पूर्णांक. पूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये थोडस जरा लक्ष ठेवा. 7.1/2. ठीक आहे. यानंतरच राजेश्वर वाचण्याचा प्रयत्न कर. महेश तुझा ऑडिओ हा आहे. महेश ओके. 3.3/5. शाबाश. 3.3/5 बरोबर. आता महेश वाचल. महेशनं वाचन केल्यानंतर त्याच्या मागे तुम्ही सर्वजण माईक चालू करून त्याचं झाल्यानंतर त्यानं सांगितलेला अपूर्णांक तुम्ही सर्वांनी वाचन करायचा. एकाच स्वरामध्ये आला पाहिजे. बघूयात बरं. यस महेश. 1.4/5. हा, बाकीच्याने माईक चालू करा. 1.4/9. तुम्हाला मराठी कळतं का? मला एक मिनिट सांगायचं.
तुम्हाला मी सांगितलं म्हणजे पहा म्हणजे आपल्याला सूचना किती कळतात हे सहज लक्षात येते पहा. म्हणजे सांगितलेल्या सूचना इथंच पटकन लक्षात येते सामुदायिक मध्ये आणि ताबडतोब पकडल्या जाते. सूचना आपण सूचनेकडे लक्ष द्यायलो का फक्त स्क्रीनकडे बघायलो का फक्त सरचं तोंड पाहायलो हे स्पष्ट लक्षात येते आपल्याला. माझी सूचना होती की महेश जो अपूर्णांक या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक वाचेल तोच पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्ही सगळ्यांनी त्याच्या मागे म्हणायचा आहे. काही जण म्हणतायत 3.3/5, काही म्हणाले 9.8/9 म्हणजे आपलं लक्ष किती आहे ध्यानात ठेवा. आणि हे जर लक्षण असेल तर तुम्ही शिष्यवृत्ती किंवा नवोदयसाठी मुळीच पात्र नाहीत हे स्पष्ट सांगतोय मी. स्पष्ट अगदी आजच सांगतोय. कारण सूचना पालन पहिलाच घटक तुम्हाला मराठीमध्ये आहे सूचना पालन. शिष्यवृत्ती असो का तुमचं नवोदय असो आणि तिथे आपण नसेल तर आपण शून्यात आहोत. काहीच नाही आपल्याकडे. चला ठीक आहे. यानंतरचा प्रश्न वाचणार आहे श्रेया. तिथं मी आता सिलेक्ट केलेलं आहे. मला माऊस दिसतोय. हो सर वाचतो. हा आता श्रेया म्हणेल 4.4/7. शाबाश. ओके. 4 आता एक मिनिट ना. आता वाचणार आहे बघा सोहम. 1.7/11. आणि आता वाचणार आहे इंद्रायणी. हा सर. हॅलो. हा रोहिणी 9.8 अंश 9.8/9. शाबाश. म्हणजे पहा लहान वर्गातल्या विद्यार्थिनीने सुद्धा व्यवस्थित वाचन केलं आहे. कारण इथं तुम्हाला स्पष्ट लिहून दिलंय की अगोदर ती संख्या म्हणायची नंतर पूर्णांक म्हणायचंय पुन्हा अंश घ्यायचाय त्याला अंश म्हणायचंय छेद वाचायचंय आणि छेदची संख्या वाचायची. साधं सोपं सूत्र लिहून घेतलं असेल. चला पुढचा भाग घेऊया. त्याच्यानंतर आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची किंमत कशी काढावी. हे सूत्र मात्र वहीवर अगोदर लिहून घ्या. एखादा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला दिलेला असेल तर त्याचं सूत्र आहे छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश भागिले छेद. ही त्याची मांडणी आहे. हा जर क्रम तुमच्या लक्षात आला तर तुमचं उत्तर चुकणार नाही. म्हणजे छेदाचा आणि पूर्णांकाचा गुणाकार करायचा. आलेल्या गुणाकारामध्ये अंशाची बेरीज करायची आणि जो छेद आहे तो छेद कायम लिहायचा आहे तसाच लिहायचा. मग काय करायचंय प्रश्न दिलेला आहे. या मांडणीनुसार आज मला तुमच्याकडून 5 गणितं पाहिजे. हे तुमचं होमवर्क असेल. पुन्हा नंतर मग म्हणतात सर आजचं होमवर्क दिलं नाही. अशा संख्या तुम्ही घ्यायच्या. असे 5 उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करायचे. सूत्र तयार करायचं. सूत्र दिलेलं आहे. सूत्रानुसार मांडणी करायची आणि सोडवायचं जेणेकरून तुमचं मुळीच चुकणार नाही. मग आता गणित दिलेलं आहे हे. रोहिणी तू फक्त हा अपूर्णांक दिलेला पूर्णांक युक्त अपूर्णांक वाच अगोदर. 2 गुणी काय वाचायलीस तू? प्रश्न वाच म्हटलं मी तुला. 7.1/2 बरोबर. हा पुऱ्या बाकी काही नको. 7.1/2 हे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि याचं उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला सूत्रपाठ पाहिजे. छेद थांब थोडं. छेद व्हिडिओ बंद कर प्राची. प्राची इथे व्हिडिओला काही संधी नाही सध्याला. व्हिडिओ आणि माईक दोन्ही बंद ठेवायचे आणि त्यासाठी तुला त्या दिवशी रिमूव्ह केलेलं होतं. फक्त लक्ष देऊन ऐकवा. इंद्रायणी आवाज बंद माईक म्यूट कर. बंद नाही
आणि आवाज कोणाचा येतोय आता? पालक आहेत, पालकांचं अभिनंदन. म्हणजे पालक सुद्धा त्या ठिकाणी सांगतायत लक्ष देऊन ऐकण्याचं. खूप खूप धन्यवाद. एवढीच पालकांची आम्हाला तयारी पाहिजे. बस बाकी काही नाही. आम्ही जितकं एखादा घटक नाही समजला 2दा नाही, 3दा नाही, 4दा सांगण्याचा प्रयत्न करू. आणि हे अशा तयार करणारे हे जे पी आहेत, असे पी सुद्धा तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. यासाठी आम्ही प्रयत्न करू. फक्त ते करतात, नाही करत, एवढी फक्त तयारी तुम्ही तेवढी पहा. तेवढी फक्त तयारी करून घ्या. तर पहा, सूत्र आहे छेद गुणिले 1 मिनिट हां, हिला थोडंसं मला एकदा हां. तर छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश. मग काय करायचंय? छेद. या संख्येचा छेद किती आहे या गणितामधला? 2. 2 सर. मग काय केलं? या 2ला उचललं, इथं छेदस्थानी ठेवून दिलं कारण इथं छेद म्हणते. नंतर इथं सुद्धा छेद म्हणते, म्हणून इथं छेद 2 लिहिला. नंतर गुणिलेला गुणिले दिलं. नंतर पूर्णांक, आपल्याकडे 7 हा पूर्णांक आहे, म्हणून 7 या ठिकाणी दिला. अधिकचं चिन्ह होतं, अधिकला अधिक दिलं. अंश टाका म्हणते, अंशची किंमत 1 होती, 1 टाकला. म्हणजे काय केलं? जसं गणपतीची मूर्ती किंवा देवीच्या मूर्ती करताना त्या मूर्तिकाराकडे एक साचा तयार असतो. तो प्रत्येक वेळेस साचे नवीन तयार करत नाही. फक्त काय करतो? त्या साच्यामध्ये त्यानं तयार केलेला जो चिखल आहे किंवा ती माती आहे, ती त्यामध्ये ओततो. म्हणजे हा आपला झाला साचा. आता या साच्यामध्ये तुम्हाला कच्चा माल ओतायचा आहे. मग कच्चा माल ओतताना काय करायचंय? इथं जे सांगते तेच टाकायचे. काय टाका म्हणते? छेद टाका म्हणते, पूर्णांक टाका म्हणते, अंश टाका म्हणते. पण हे केव्हा जमेल? की मला याला पूर्णांक म्हणतात, याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात, माहीत असेल तर. अन्यथा नाही. मग पुढे जाऊयात आपण. पुढच्या स्टेपला किमती जशा होत्या तशा टाकल्या आणि कंचे भागोबेवचा जो नियम आहे, की अगोदर गुणाकार करा, नंतर बेरीज करा. मग काय केलं? या 7चा आणि या 2चा या दोघांचा गुणाकार केला. ज्याची किंमत आली 14. बे 14 आणि पुढची क्रिया तशाला तशी ठेवली. 14 अधिक 1 छेद बदलत नाही. तो जशास तसा. बेरीज केली. 14ची आणि 1 ची बेरीज केली. अंश झाला 15, छेद राहिला 2 आणि म्हणून आपलं उत्तर तयार झालं 7.1 अंश छेद 2 बरोबर 15 अंश छेद 2. याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक सोडवणे. अगोदर पाहिलं आपण अपूर्णांकाला काय म्हणतं, याचं कसं वाचन करायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा ओळखायचा. त्यानंतर आपण आता पाहिलं त्याचं उत्तर कसं काढायचं आणि इथं आणखी आता एक गणित आपण प्रत्यक्ष कसं करायचं ते पाहणार आहोत. आता गणित दिलेलं आहे 9.3 अंश छेद 5. तर मी आता या ठिकाणी श्रेया तुला फक्त एक संधी देतोय सुरुवातीची. कारण तिचं थोडंसं काल सगळेच गणित चुकले होते. म्हणून मुद्दा मी थोडंसं तिला बोलतोय कारण ज्यांचे आलेत आणि ज्यांचे चुकल्यासारखे वाटतायत त्यांना आलं पाहिजे यासाठी अगोदर. पण ज्यांनी पाठवलेच नाहीत आणि केलेच नाही तर त्यांना म्हणूनही काही फायदाच नाही. आहे ना? चांगलं सांग. तर श्रेया आता या ठिकाणी आहे छेद. आपला साचा आहे बघा. आपल्याला आता मूर्ती बाहेर काढायची आपल्याला आणि आपली आर्यन हात खाली करतो. आर्यन रेज हँड नकोय. इथं 9 आहेत, इथं 3 आहेत, इथं 5 आहेत. पहिल्यांदा यांची नावं लक्षात ठेवायची. 9 हा हो, सर. पूर्णांक आहे, 3 हा अंश आहे आणि सर. 5 हा छेद आहे. बरोबर आहे? हो सर. 3 शब्द लक्षात ठेवले. कारण आपल्याला 3च शब्द आहेत. छेद आहे, पूर्णांक आहे, अंश आहे. प्राचीकडे थोडंसं तिला एक तर ते जॉइन होता आलं नाही बहुतेक किंवा तिचा ऑडिओ बंद कर बेटा. कारण तिचा ऑडिओ चालू नसल्यामुळे तिला काहीच आवाज येत नाही आणि ते फक्त व्हिडिओ चालू ठेवल्यामुळे तिला आपला आवाज जात नाहीये. ठीक आहे, शिकेल ती पण. तर मग आता श्रेया मला सांग, इथं छेद लिहिलंय. मग मी इथं किती लिहू बरं?
आता मी माझ्याकडे साचा तयार आहे. किती लिहू इथं? सर मी छेद सांगू किती आहे आपल्याकडे? 5 सर 5. का बरं 5? छेद 5 आहे. शाबाश. ओके. बरं 5च्या नंतर दिले गुणिलेचं चिन्ह. आपल्याला काय करायचं? दिलं तर दिलं, जे दिलं ते घ्यायचं. गुणिले. पूर्णांक. आता पूर्णांक कोणता आहे त्याच्यातला? 9 पूर्णांक 9. दुसरे सांगायचं नाही कुणीच. सूचना माझी फक्त सध्या श्रेयासाठी आहे. दुसऱ्याने सांगायचं नाही. दुसरे तुम्ही स्वतः करून तुमचं उत्तर ठेवू शकता आणि आलेलं उत्तर तपासू शकता. आणि ज्यांना वाटतं की हे तर माझ्यासाठी लय सोपं आहे, तर सरळ आपण लेफ्ट होऊन थांबू शकतो. काही अडचण नाही. हां, कारण पूर्णांक किती आहे? 9 घेतला. आता पुन्हा अधिक. अधिकच्या पुढे काय लिहायचं आपल्याला आता? आता काय घ्यायचंय तूच सांग मला आता. मी नाही सांगत. इथं काय दिलंय? सूत्रामध्ये काय दिलंय? श्रेय आहे का? मी सांगू? सर मी हां, सांगू सांग. हां, सर 3. का बरं? सर अंश 3 आहे सर, इथं अंशाचा आहे. अंश आहे 3 म्हणून अंश 3. बस संपलं. म्हणजे एक काम करावं लागेल आपल्याला. गणित दिल्यावर तुम्हाला 3 शब्द वेगळे काढावे लागतील आधी. आणखी जास्त समजण्यासाठी. छेद कोणता, पूर्णांक कोणता आणि अंश कोणता. हे 3 घटक तुम्हाला अगोदर वेगळे काढायचे आणि जिथल्या तिथं ठेवायचे. हे जर जमलं तर तुम्हाला अंकाऐवजी अक्षरे आणि अक्षराऐवजी अंक. कुणीही रेज हँड करू नका. कुणीच करू नका सध्याला. मी विचारतो एकेकांना. आपल्या स्क्रीनला कोणी टच करू नका. फक्त लक्ष द्यायचं. आणि ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक बंद करून टाका. समर्थ लक्ष द्या थोडंसं. सोहम माईक बंद कर, नाही तर लेफ्ट होतो स्वतः. कारण आपल्याला अभ्यास करताना पाहुणे किंवा कुणी काहीही या ठिकाणी घेणं देणं नाही. पाहुणे पाहुणचाराला. इथं विद्यार्थी आणि अभ्यास हे एकच नातं. मग इथं 5 गुणिले छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश घेतला आपण आणि छेद आपल्याकडे 5 आहे म्हणून इथं 5. संपलं काम. आता पुढची स्टेप आता आपल्याला करायची आणि ती स्टेप आता मला सांगेल आपल्याकडून एक मिनिट जो आज बोललेला नाही. असं आपल्यातलं आज कोण आहे? 1 मिनिट. आर्यन बोललाय, राजेश्वरी बोललाय, समर्थ हाके. त्यांना माईकला क्लिक केलं की तो लेफ्टच होते. चल दुसरं कोण सांगते? रोहिणी सांग. रोहिणी सांग लवकर. सर 9. इथं 9. बर आणखी कोण सांगते? महेश सांग. कारण अगोदरच लिहून घेतली असती तर तुझ्यात परेशानी झाली नसती. सर 45. 45 आणि 3. आपल्याला क्रिया सांगायच्या. 45 प्लस 3 एक मिनिट महेश थांब. सर महेश थांब. 48 बेरीज. हेच तर आपलं आहे ना. ते कसं असते पहा. चित्रपट एखाद्या विद्यार्थ्यानं पाहिला असेल, एखाद्या माणसानं पाहिला तर चुकूनही त्या माणसासोबत चित्रपट पाहायला जायचं नसते. कारण तो स्वतः पाहत नाही, त्याला पाहू देत नाही. कारण त्याला अगोदरच माहित असते की त्या चित्रपटात पुढे काय होणार आहे. तसं तुमचं आहे. मला माहित आहे की मला येते मला सांगावं, मला सांगावं असं वाटतंय. पण माझा प्रयत्न हा जास्त असतो की ज्याला येत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. तेव्हा आपलं विचारत नाही तोपर्यंत आपण थोडं शांत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. का? इतरांना आलं पाहिजे. 5 आणि 9 इथं रोहिणीची हाडली होती गाडी. तर 5 आणि 9चा इथं गुणाकार आहे आणि पदावल्यामध्ये आपण जेव्हा कंचे भागोबे वगैरे करतो तेव्हा गुणाकार हा अगोदर येतो, बेरीज नंतर येते. ही क्रिया सुद्धा आपल्याला लक्षात येईल
आणि 5-9-45 अगोदर. आणि अधिकला अधिक तर 3 राहिले ते 3. सर बेरीज येते 48. थोडं थांब. झालंय का गणित? संपलंय का गणित? नाही एवढं केलं म्हणजे गणित संपलंय का? हे संपलं का तुझं गणित? नाही सर, पण मी वहीवर केलं. हो म्हणून म्हणालो आज तुझं मुळीच लक्ष नाही. आलं लक्षात? पालक असतील तर थोडस लक्ष द्या. मामाच्या गाव मला माहित आहे, गावाहून जाऊन आलं काही दिवस किती गडबड होते. आपण सगळं ब्रेन आपला व्हाईट वॉश होतो. म्हणून मी 3-3दा सांगतोय मुद्दा. आपण काय करतोय? कारण ह्याच पायऱ्या चुकतात आणि पैकीच्या पैकी जिथं मिळायचे तिथं अर्धेही गुण मिळत नाहीत. कारण तिथं आपण ओव्हर कॉन्फिडन्स होतात. हे तर मला येते आणि सगळी माती होते. आपलं 5 मार्क मिळायचे, 1 मार्क मिळतो. आर्यन तर काय करावं लागेल आर्यन? 45 प्लस 3 बरोबर 48 येते सर. आता इथं 48 लिहू का? सर 48 लिहा. इथं या डब्यात. तुम्हाला डब्बा दिसतो ना मी कुठं सिलेक्ट केले ते? माऊस दिसतंय ना माझं? हो सर. या ठिकाणी इथं 48 लिहू. नाही सर, मी सांगू? नाही सर, 5 लिहा. शाबास राजेश्वर, व्हेरी गुड. शाबाश. 5 लिहा त्याचा. बघ रोहिणी, दमानं चालणारा घोडा हा शर्यतीमध्ये पुढे खूप लवकर जिंकतो. तेच हे आहे. 5-9-45 अधिक 3 आपली क्रिया ही आहे. याला समीकरण म्हणतात. कारण इथं छेद 5 आहे, तर तो छेद कायमस्वरूपी 5 राहणारच आहे, बदलणार नाही. कारण स्कॉलरशिप परीक्षेमध्ये तुम्हाला रीत नाही, परंतु तुमच्या शाळेची जेव्हा प्रश्नपत्रिका आहे त्यावेळेस तुम्हाला रीत करावी लागते. तिथं तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहिता येणार नाही. आणि हे जर उत्तर चुकलं आर्यन, आपण उड्या मारत खूप जोरात पुढे पळतोय, पण मागे पाहत नाही. आलं लक्षात? इथं महेश बरोबर बोलला आणि राजेश्वरनं अगदी करेक्ट सांगितलं. थँक्यू राजेश्वर, वेल डन. आता इथं काय येईल बरं? सर आता इथं 48 येईल, कारण आता इथे कारण इथं 45 समीकरणाचं प्लस 3 होते. इथं याचं बेरीजचं उत्तर येते. यस, इथं समीकरणाची एक बाजू संपलेली आहे. इथं समीकरणाची ही एक भाग संपला आणि आता पुढची क्रिया या ठिकाणी होणार, या समान चिन्हाच्या समोर होणार. आणि 45 आणि 3 48 आणि छेद 5 राहील. छेद सर समान 5 ला 5 लिहा. आणि पुन्हा शेवटी उत्तर मांडताना जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न ऍज इट इज आपल्याला मांडायचा आणि तो प्रश्न मांडून त्याच्या समोर पुन्हा एकदा आलेलं उत्तर म्हणजेच 48°/5 हे आपल्याला मांडावं लागेल, तर आपलं उत्तर येईल. जर मी फक्त सर हे तर मला माहिती आहे, 5-45 3 48 होतात आणि खाली छेद 5 तोंडी उत्तर बरोबर आलं शिष्यवृत्तीसाठी. रीत करून दाखव. माहित नाही. ₹125 पटकन ₹125 दे म्हणलं पटकन देता येतात. नाही पण मला काय करतो, 250 दे, 250 दे. हाडली गाडी. व्यवहार शिका. तर जमेल. आणि त्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा आपण किती शिक्षित झालो तरी आपण अशिक्षितच आहोत आणि अशिक्षित जे आहेत, निरक्षर लोक जे आहेत ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. हेही तितकंच नक्की आहे पहा. तुम्ही एखाद्या भाजीवाली म्हातारी बाई आहे किंवा आजी आजोबा आहेत एखादे, त्या आजोबाकडे जा आणि त्यांना 100ची नोट द्या. तुम्हाला पटकन वजाबाकी करता येणार नाही. पण ते दशकाचा भाग घेतात आणि लागलीच तुम्हाला पैसे परत करतात. 45 किती त्यांना समजत नाही. पण ते 2 गोष्टी वापरतात. दशकाचे संबंध घेतात. 40 आणि 5 नाहीतर 50ला 5 कमी. 50ला 5 कमी. 50ला 5 कमी काय? मग हे 5 घ्या, हे झाले 50 आणि वरचे 50. त्याला 50 आणि 5 55 म्हणता येत नाहीत. पण 50 अधिक 5 55 जरी म्हणता आले नाही, तर 45 मधून तुम्हाला 45 तुम्हाला कमी केलेत, 45 तुमची खरेदी केली, तर 50 आणि 5 परत द्यायचे हे त्याला स्पष्ट कळते. आपण कागद घेतल्याशिवाय, पेन घेतल्याशिवाय करू शकत नाही. फार कमी विद्यार्थी आहेत की जे तोंडी पटपट करतील.
पण बऱ्याच जणांना बाजारात पाठवलं तर त्यांना हातावर पेन न लिहून किंवा कागदावर पेन न लिहून गणित करावे लागतात, असेही आहेत. आणि ते किताबी काही कामाचं नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला काय आलं पाहिजे, किती आलं पाहिजे. तर ठीक आहे, आजच्या या तासिकेमध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी अपूर्णांक कशाला म्हणायचं? सर मला तुमची स्क्रीन दिसणार गेली सर. अंधार कधी दिसायला सर? अंधारच. नाही, माझ्या फोटोला नाही बघत बसायचं. कॉम्प्युटरची स्क्रीन आहे आणि ती अगदी माझ्यापेक्षाही फार स्पष्ट असते. खाली नाव पाहायचं. 2 ठिकाणी आहे मी. फोटोच्या नावाला बघत बसण्यापेक्षा त्या ठिकाणी जिथं फळा दिसतोय ते नाही पाहायचं. 1 मिनिट. फळ्याची स्क्रीन तुला न बघता तुला फक्त लॅपटॉपची स्क्रीन बघायची आणि ती मला माहिती आहे ती स्पष्ट दिसत आहे. सर तुम्ही जेव्हा स्क्रीन एकदम क्लिअर आहे सर. सर तुम्ही ओके. शेअर स्क्रीन करताना की सर कुठेच दाबायची गरज नाही. तुमचा फोटो येते ना तिथंच मग पुन्हा तुमचा फोटो खाली येते आणि ती स्क्रीन समोर येते. कोणत्याच नावाला ती टच करायची गरजही पडणार. हां, हो, सर. म्हणजे ते आपण तुम्ही येस, झोपला येस. आता या ठिकाणी मी सांगतोय त्यांनीच फक्त पेन घ्यायची. सर व्हाईट बोर्डाला. तुमची पेन नाही घ्यायची बरं. नाहीतर सर म्हणले पेन घ्यायची. अरे वाह! आम्हाला पेन घ्यायची. नाही, पेन नाही घ्यायची माझी. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा संधी देतो मी श्रेयालाच. अगोदर. श्रेया मला सर, तू त्या मला- ठिकाणी चला ठीक आहे तुला व्हाईट बोर्ड मला दिसत नाही. खरंच काहीच दिसणार गेलं सर. मला बरं ठीक ब्लॅक आहे. दिसायला सर चक. बाई त्या ठिकाणी तू काय कर 2-3 नावं आहेत. खाली जे पार्टिसिपंट असतात त्या पार्टिसिपंट वर जा. पार्टिसिपंट वर कोणत्या नावापुढे तुला स्क्रीन दिसते ते बघ. बाकीच्यांना दिसते ना? हो सर, सर्वांना हो दिसते. सर. हो सर. ओके. आता आपल्याकडे आवाज येत नाही. आता जो बोलतोय त्याचा आवाज येत नाहीये. आता आपल्यासोबत एक विद्यार्थी नवीन जोडलेला आहे, समर्थ पोळ. त्याने सुद्धा काल आपण पाठवलेली प्रश्नपत्रिका त्यानं सोडवली. मॅडम आपल्या जे क्षीरसागर मॅडम आहेत त्यांनी आणि दुसऱ्या एक मॅडमने असं 1-2 जणांनी त्यांना प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. शिवखेड मला वाटतं समर्थ तू बारामतीमधून आहेस ना? का हो. हां. तर काल त्याच्या प्रश्नपत्रिकेवर अतिशय छान पद्धतीने त्यानं प्रश्नपत्रिका सोडून पाठवलेली आहे. तर समर्थ तू काय कर आता, म्हणजे आता आपल्याकडे 3-4 समर्थ झाले बरं. समर्थ हाके आहे, समर्थ देवगुंडे आहे, समर्थ पोळ आहेत. म्हणजे आपला ग्रुप आता खूप समर्थ झालेला आहे. ओके. तर समर्थ तुझ्या समोर व्हाईट बोर्ड दिसतोय तुला? हो. हां. तर त्या व्हाईट बोर्डवर मी तुला एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक सांगतोय. तो तेथील पेन्स घेऊन सिलेक्ट कर आणि तू लिहायचंय. ओके. तर त्या व्हाईट बोर्डवर तू लिहायचंय 3.4°7. लिहिता येते का बघ? काही अडचण आहे का? ते पण पाहूयात कारण लॅपटॉपचा स्क्रीन बोर्ड आपण चालू केलेला आहे, व्हाईट बोर्ड चालू केलेला आहे. तर तुम्हाला लिहिता येते का पहा. पुन्हा सांगा. 3.4°7. दुसरा समर्थ प्रयत्न करून बघ. त्या व्हाईट बोर्डवर बघा बरं तुम्हाला लिहिता येते का लॅपटॉपच्या? मला लिहिता येते. सर लिहू का? हां, लिहा एक जण कोणीतरी दुसरे. सर जमायले लिहिता. पण माझ्या समोर नाही आलं. सर समर्थ देवगुंडे आमच्या समोर नाही आलं. एक मिनिट. आलेलं आहे. आलं पण आपण आलं सर. हां, सगळेजण मोडून टाका ते. आयव्हीडी 1 मिनिट थांब. हां, सगळं ज्यांनी लिहिलेलं आहे ते सगळेजण मोडून टाका. सर मी लिहिलेला आपण मग मोडून टाकलो. सगळेजण मोडून टाका. येस, ब्लू कलर आणि ग्रीन कलर सुद्धा मोडून टाका. येस, आता माझ्यासमोर प्रदर्शित झालेला आहे. त्याने सर नाही मी तर रबर माझं मोडवलं. हां, त्या ठिकाणी एक रबर मिळतो तुम्हाला. येस, कारण हे सगळ्या क्रिया आल्या पाहिजेत तुम्हाला. ग्रीन कलर कोण मारलेला आहे? ग्रीन लाईन्स आहेत. हिरव्या पट्ट्या त्या पण मोडून टाका.
आणि ज्यांनी मारलेले आहेत त्यांनाच मोडतायत. हा आता आता समर्थ तू लिहून दाखव मला. समर्थ पोळ 3.4 अंश छेद 7. सर कोणता बाकीच्यांनी समर्थ? पोळ आता नवीन जॉईन झालेला विद्यार्थी आपला. तिथं माझ्यासमोर नाव सुद्धा येतं. समर्थ पोळ नाव आलेलं आहे. कोण काम करतंय ते स्पष्ट दिसतंय. व्हेरी गुड. येस, करेक्ट. शाबाश. त्यानंतर श्रेया आता समर्थ तुझं काम नाही आता. तुझं झालेलं आहे. अगदी बरोबर आहे तुझं. छान. सर मला ब्लॅकच दिसायला सर, काहीच दिसना गेलं सर कोणी लिहिलेलं पण. नाही, मग तो तुझा प्रश्न आहे बेटा तो. तुला थोडंसं लक्ष द्यावं लागेल त्या गोष्टीकडे. किंवा तुझ्या जवळ समजा आर्यन वगैरे जे कोणी असतात त्यांची मदत तुला घ्यावी लागेल. गावात जे कोणी आपले विद्यार्थी जे जॉईन होतात ना, त्यांची मदत तुला घ्यावी लागेल. आता हां. कोणाची तरी मदत घ्यावी लागेल बेटा तुला. कारण दिसतंय, सगळ्यांना दिसतंय, कारण लिहिलेलं आहे आणि तू व्हिडिओ सुद्धा नंतर पाहिलास तर तुला मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये बघ, तुला त्यांनी लिहिलेलं आहे. यानंतर हां. श्रेया बघ, तुला तुझ्या मदतीसाठी आर्यनचे पप्पा तयार आहेत. आर्यनच्या पप्पांची मदत घे. नक्की तुला ते मदत करतील. म्हणजे तुझं नेमकं कुठं चुकत आहे ते. यानंतर आपल्याकडे 5-7 मिनिट आहेत आणखी. तर यामध्ये आता मला सोहम, तू मला तुझ्या मनानं एक अपूर्णांक तयार करून दाखव आणि तो तूच वाच. हा मोडू नकोस. फक्त तुझ्या मनाने एक तयार कर अगोदर. सोहम, अंक थोडेसे व्यवस्थित काढायचे. अंक तसा नकोय. आपल्या कुठल्याही लिपीमध्ये असा अंक नाही. घाई नकोयच आपल्यापाशी. वेळ लागला हरकत नाही. तुझ्या मनाने लिही आणि तुझा माईक चालू करून तू सांग, की तू कोणता अपूर्णांक लिहिला, म्हणजे कोणतं गणित आहे ते, त्याचं वाचन कर. सुरुवातीला अक्षर थोडंसं बिघडते, काय हरकत नाही. ओके, ठीक आहे. आता वाचन तूच कर. सर आता मला दिसायलं सर. दिसायलंय ना? हो सर. बघ बरं आता कसं हसरा म्हणजे चेहरा आणि एकदम मला आवाज तुझा तसाच आला. कारण एखादी गोष्ट आता खूप वाटत काय सगळेजण लिहायले, मलाच नाही, नाराज होता. एकदम सूर नाराजीचा आणि आता एकदम बदलला. असं आपण ज्यांना जमतं त्यांची मदत घेतली आणि आपल्याला आलं की हा आनंद वेगळाच असतो. ओके. मग त्यांना थँक यू म्हणालीस का तू? हो सर. नाही सर, मी माझ्या मनानच झालं सर. अरे डबल जॉईन. छान. ठीक आहे. तुझ्या मनानं झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि तुझ्यासाठी तयार होते सांगायला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. पालकांचे अभिनंदन. चला आता हे सोहम वाच बरं. सर मला लिहायला सांगा. तुला सांगतो, तुला लिहायला देणार असो. सोहम वाचू द्या अगोदर. 1.2 अंश/3. आता मला सांग सोहम, अपूर्णांक वाचताना आता हा अपूर्णांक वाचताना काही अडचण आहे काय? नाही सर. ओके. आता तुझं गणित मोड. समर्थ पोळ, तुझं पण गणित मोड. मिटून टाका, फळा स्वच्छ करा, डस्टर घ्या. येस, थँक्यू. आणि आता आपल्याकडे श्रेयाचा माईक चालू झालेला आहे, श्रेयाचा व्हाईट बोर्ड चालू झालेला आहे. म्हणून संधी आता श्रेयाला. श्रेया, मी तुला सांगतो ती संख्या तुला लिहायची. रेडी? श्रेया, आवाज पोहोचतोय माझा? बरं, प्राची तुझ्यापर्यंत आवाज येतो का ग? प्राची मोटरवार. प्राचीला माईक चालू. सर. प्राची यायला का आवाज? प्राचीचा बहुतांशी मला वाटतं माईक तिचा नाही झालं, चालू झाला नाही वाटतं. सर माझा झाला सर. माईक चालू झाला. झाला सर. तर श्रेया, तू काय कर अगोदर ऐका, मी फक्त एकदा सांगणार आहे बरं तुला. दोनदा विचारली की मी आता दुसऱ्याकडे जाणार आहे, म्हणून तुला नीट ऐकायचंय. 7.9 अंश/10. पूर्णांक.
घाई करू नको. पॉइंट छोटा घ्यायचा आणि घेतला तरी चालते. पूर्ण फळा तुझ्यासाठी मोकळा आहे त्याला. पूर्णांक 9 अंश असू दे. छेद 7. आता प्रश्न विचारणार आहे मी. समर्थ हाकेला. समर्थ ते त्याचं काय मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. चला राजेश्वर. बोला सर. मी सांगितलेलं गणित ऐकला होता का तू? हो सर. मग आता तुला काय वाटतं? समजा जर श्रेयाचं गणित बरोबर असेल तर बरोबर कर आणि जर तिनं चुकवलं असेल तर चूक कर. चल तपासण्याची संधी तुला. तू आता गुरुजी. बरोबर आहे सर. बर मग तिथं बरोबर कर तुला वाटत असेल तर. बघूयात. तपास बरं तू. हा आता रोहिणी तू काय ऐकलंस आणि तुला बरोबर वाटतं का? बघूयात कानं कोणाकोणाचे आहेत. मला बरोबर वाटत सर नाही. मी सांगू. हा हो बर. आर्यन तुला काय वाटतं बरं? सर मी सांगू. एक मिनिट. अंश छेद होत्या सर. नाही मी तुला काय म्हणतोय, तुला गणित चूक वाटतं का बरोबर वाटतं? बापरे लय मोठं चूक झालं की. चल ओके असू दे. बरं महेश तुझं म्हणणं काय आहे? चूक. आता श्रेया मला सांग. थांबा आता कोणी नकोय. बस संपला आता. सिद्धार्थ थांब. सिद्धार्थ ओके. बघा मी तुला काय म्हटलं होतं. मी फक्त एकदा सांगणार आहे. नीट ऐक आणि लिही. मला एक पद्धत तुझी खूप चांगली वाटली की तू वाचत लिहिली. पण ऐकताना मात्र कुठं तरी गडबड झाली. आणि ती गडबड काय झाली ती समर्थ पोळ तू ऐकला असशील तर सांगू शकतोस. तिचं काय चुकलं? आता ज्याचे त्यांनी अगोदर रंग जे मारलेले आहेत आपलं जे आहेत ते मोडून टाका. यस व्हेरी गुड. शाबाश. चला समर्थ पोळ. ठीक आहे त्याच्याकडे आवाज. हा गणित काय सांगलं होतं तू ऐकला होता का बेटा? म्हणजे मी तिला गणित सांगताना तुझं ऐकलंस, तू ऐकलास का? नाही. ओके ठीक आहे काही हरकत नाही. तर तर मी ऐकलं सांगू. हो चल सांग. आता सांगू पण सर नको. छेद 10 होता. लिहूनच दाखव. सर 7 म्हणजे वर जागा आहे तिथे लिहून दाखव. तर मी लिहू. एसपीडी लिहितोय. एसपीडी कसं लिहितोय? नाही तिथं वर लिहि ना. तू अगोदर लाल रेष मारला तिथं. ठीक आहे सर. हा ते कट कर. थोडं अक्षर लहान काढलं तरी चालेल. तेवढ्याच जागेत बसव. म्हणजे स्नेहा आपल्या श्रेयाला लक्षात येईल की आपलं काय चुकलं होतं. म्हणजे कुठं चूक आहे तिच्या लक्षात येऊन जाईल. आता वाचन कर. 7.9 अंश छेद 10. बरोबर. आता श्रेया तुझा कोणता अंक चुकला? सर 7च्या जागी 10 लिहाय पाहिजे होतं सर. आता लिहि बरं. बरं सर. अरे आता पण चुकलं. नाही आता बघ ना ती करते. सर तिने रंग सुद्धा बदलतात बरं खायला. हे बघ श्रेया आपला पूर्णांक पण 7च आहे. एक मिनिट. हे बघ श्रेया. काय सर? तू रंग सुद्धा नवीन घेऊ शकतेस. तिथं रंग पुष्कळ आहेत. 5 रंग असते तुम्हाला.
म्हणजे वेगवेगळ्या सर. रंगात सुद्धा तुम्ही गणित करू शकता. प्रत्येकाचा रंग वेगवेगळा पण तुम्ही दाखवू शकता. पिवळा असेल, निळा असेल, हिरवा असेल. दुसरे रेषा मारायचे नाही. आर्यन इथं नावासहित येते बेटा. श्रेया यस. श्रेया लिहून दाखव. चल या ठिकाणी आपण थांबणार आहोत एवढं गणित झाल्यानंतर. हा निळे रेष. हा आणि कधीही थोडेसे गडद रंग घ्यायचे स्पष्ट दिसण्यासाठी. ठीक आहे, तरी पण ओळखू येते. आता मला एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे. एसपीडी स्टॉप. दोन्ही बिंदू आणि ते 7 कट कर. ओके. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची किंमत किती येईल ते मला आर्यन सांगेल. तर उत्तर किती? आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. आता अपूर्णांकात रूपांतर करा. तशी रेष मारायची नाही बेटा त्या 7ला. आपल्या याच्यामध्ये बघा बरं, उजळणीमध्ये किंवा जिथं जिथं अंक लिहिलेले आहेत पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये कुठं त्याच्यात तशी रेष आहे का 7ला? पण ते का कसं शिकवलं कोणी आता मला माहित नाही. ते बरेच जण तसं करतात ते, पण मला त्याचा अर्थ माहिती नाही बरं. ते तसं का करतात ते. परंतु कुठल्याही संगणकाच्या लेखनामध्ये कुठेही त्या 7ला तशी आडवी रेष मारलेली नाही. श्रेया तुझं तू गणित मोडून टाक एकदा, म्हणजे त्याला जागा मिळते. त्याला जागा कमी बरं, पडत सर. आहे. हा ओके. हा आता तू समोर लिह बेटा. आणि काय काय करतोस ते सांग ना सगळ्याला एकदा. सर बोलत बोलत. 10चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. हा 7 10 70. 70 हा चा 7 आणि 70 आणि प्लस आर्यनचं आहे का अगोदर? 79. लक्ष दे. झालं? सर 79. आर्यन संपलं का? सर. महेश तुला काय वाटते बरं, आर्यन बरोबर आहे का? हो सर. नाही सर, नाही, त्याचं चुकलं. तू कर. सर आर्यनचा मित्र म्हणा की. हा आर्यन तुझं आता लिहिलेलं सगळं मोडून टाक. हा आता काय बदल केलास बरं आर्यन? थांब. आर्यनने काहीतरी बदल केलाय. काय बदल केला? सर आता त्यानं छेद लिहिला सर, आधी लिहिलाच नव्हता. हा कारण तिथे लिहायला एक तर जागा कमी होती किंवा त्यानं हो म्हणून सांगून टाकलं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण कुठंतरी लक्ष दिलं नाही. ओके, काही हरकत नाही. पण लागलीच तुला संधी दिली की त्याच्या लक्षात आलं, अर नाही 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 काहीतरी चुकलं. आणि या 7 मध्ये थोडंसं पुन्हा आता होईल तितका प्रयत्न कर. एकदम नाही बदल हात आपल्याला हा रेस्ट मारण्याचा बदल सुरुवातीला नाही होत आता एकदम, पण हळूहळू होऊन जाईल. हॅलो हा हॅलो. 79 कोण आहे ते? म्हणून उत्तर आलं होतं 79/10. अगदी बरोबर आहे. तर अशाच पद्धतीने हा बोल मग. आता माझ्या सगळं लक्षात आलं. तुम्ही जे गणित देऊ लागले मी सगळे वहीवर करून सांगू लागलो. मात्र तुम्ही सांगू देना गेल त्या. एक लक्षात घे, जेव्हा आपण इथं समजून सांगू लागलो तेव्हा तुम्ही वहीवर लिहून घेता, तिथंच सगळ्यात मोठी चूक तुम्ही करता. सगळ्यात मोठी चूक तीच आहे. आणि म्हणून सांगताना प्रत्येक वेळेस चुकत राहिलं. आलं लक्षात? कारण मी तीनदा म्हणतोय की मी आता इथं समजून सांगताना तुम्हाला लिहायचं नाही. कारण ती स्क्रीन तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार आहे. मग जोपर्यंत आपण समजूनच घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही जरी लिहून घेतलं, काहीच फायदा नाही. आणि मला स्पष्ट कळते कारण एकदा किंवा दोनदा आवाज दिल्यानंतर विद्यार्थी जॉईन झाला, क्लिक केलं की लक्षात येते की विद्यार्थी जागेवर आहे. आणि जर तो लिहित असेल, आपलं लक्ष लिहिण्याकडे, एक कान ऐकण्याकडे, मेंदू 2 कामं कधीच करत नाही. त्याला एकच काम द्यावं.
लिहू लागलं तर तो ऐकणार नाही, ऐकू लागलं तर लिहिणार नाही. म्हणून त्याला नीट काम द्या. 2 कामं केले तर तिथे ती सगळी ती खिचडी होऊन बसेल आणि तुम्ही जे सगळ्यात सोपं आहे ते चुकतं. जसं आज आर्यनच्या सुद्धा 2-3 चुका झाल्या. अतिशय सोपा भाग मला येतोय या याच्यामधून आपण चुकवलं. पण लागलीच लक्षात आलं हे तितकंच महत्वाचं आहे. चुकवण्यापेक्षा लक्षात येणं हे तितकंच महत्वाचं. तर ठीक आहे. खूप छान पद्धतीने तुम्हाला जमलेलं आहे. तर अशाच पद्धतीने काम करा. खूप तुम्हाला जमेल. कारण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहताना तुम्हाला दिवस 129वा दिसलेला आहे त्या ठिकाणी. कारण ती क्लिप जी आहे तयार केलेली ती कालच केलेली होती. तीच मला काल घ्यायची होती, पण काल पूर्ण झालेली नव्हती. म्हणून त्याच्यावर दिवस 129वा आहे आणि लाईव्हमध्ये आपला इथे दिवस 130वा आहे. नंतर कारण ती पाहताना प्रश्न पडू शकतो, "अरे, आज दिवस कितवा आहे? 130वा का 129वा?" म्हणून पुन्हा कोणाचा प्रश्न येण्याऐवजी अगोदरच उत्तर, की आपण ती लॅपटॉपचा काम तुम्हाला मी काल देणार होतो. काल ते तुम्हाला अभ्यासासाठी पाठवायचं होतं मला, पण ठरवलं, की अगोदर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं आणि मगच ते आपण शिकवावं. ठीक आहे. तर आपले टाईम संपलेला आहे. आजची वेळ सर मी अशाच बोलू? हां, अशाच वेगळ्या तासिकेत पुन्हा उद्या आपण भेटणार आहोतच. तरी पण तू बोलू शकतोस बेटा. सर तुम्ही तिथे 129 लिहिले होते ना आणि हां. तिथं तारीख काय की तुम्ही 19 टाकले. मी तर हैराणच झालो की डेट आजची आणि दिवस कालचा. पप्पाला म्हणूनच दोनदा तीनदा विचारलं की आज तारीख काय आहे, तारीख काय आहे? तरी पप्पा बी म्हणाले 19 आहे 19 आहे. मला तर खरंच वाटलं नाही 20च आहे वाटलं. म्हणजे बघ तुझ्या मनातला किंवा कुणाच्या तरी मनातला प्रश्न ओळखला की नाही मी. कारण मला माहीत झालं. कारण मी तिथं काम करताना माझं काहीतरी चुकलेलं होतं. म्हणून तुम्हाला अगोदरच स्पष्टीकरण दिलं. पण जेव्हा आता ते पी-डी-एफ जी आहे, एक्सेल फाईल जी आहे, ती तुमच्यापर्यंत मी पाठवताना मात्र त्याच्यावर सुधारणेसह येईल. त्याच्यात आणखी प्रश्न येतील आणि हळू एक बदल आपला असा होत जाईल. अभ्यास पाठवल्यानंतर भलाही मग तो चुकला तर हरकत नाही. ज्यांचा अभ्यास माझ्यापर्यंत पोहोचेल, त्याच विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासाची लिंक पोहोचेल. कारण कसं आहे, सगळ्यांनाच आपण सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु दिल्याच्या नंतर व्हिडिओ पाहिला, हां, मी सरचा व्हिडिओ 1.5 घंटा बघितला, झोपून बघितला, लोळून बघितला, बसून बघितला, कसा तरी बघितला. पुढे केलं काय? आणि पुढे जर त्याच्यावर तुम्ही कुठली कृतीच केली नसेल, तर त्या व्हिडिओला काहीच अर्थ नाही. असे व्हिडिओ तर हजारो आपल्याकडे येत आहेत. WhatsAppला व्हिडिओची गर्दी झालेली आहे. पण आपण तितकं ते पाहतच नाही. का पाहत नाही? कारण तिथं आपला प्रत्यक्ष सहभाग नाही. आणि जोपर्यंत आंतरक्रिया घडत नाही, जोपर्यंत तुम्ही आणि मी, तुम्ही, तुमचे पालक, मी, तुमचे शिक्षक हे आपण एकत्र या ठिकाणी चर्चा करत नाही, तोपर्यंत त्या शिक्षणाला, त्या ग्रहणाला कुठलाही अर्थ लागत नाही. म्हणून जे विद्यार्थी करतील त्यांच्यापर्यंतच पोहोचण्याचा प्रयत्न राहील. तेव्हा तुम्ही कृती करा. भले समजा आपण 50 मार्काचा असेल एखादा, 20 मार्काचा असेल, त्यात 5च पडू द्या. 2 पडू द्या. अक्षरशः नेहासारखे कालच्यासारखे 0 पडू द्या. पण तिनं केले. प्रयत्न केला. आज मला 100% गॅरंटी आहे आपल्या श्रेयाचं एकही गणित चुकणार नाही. कालची मी तिला स्क्रीन पाठवून दिली. तिथे तुझं एकही बरोबर आलेलं नाही. कुठं चुकले त्याला सगळे राउंड करून दिले. श्रेयानं पाहिले असतील. श्रेया पाहिलीस का? हो सर. थोडी हां. मग? रिपीट सोडवलं सर. सर मग डबल सोडवलं सर. शाबास! हे पाहिजे. हे महत्वाचं आहे. जाऊ द्या ना. मला सगळं चुकीलं सर ना. मी करीत नाही. असं जर केलात, माझं नुकसान तर होणारच नाही. फार मोठा फायदाही माझा होणार नाही. तुम्ही सोडवलात किंवा नाही सोडवला. पण माझं नुकसान नाही, माझा फायदा नाही. जे करतील त्यांना मात्र नक्कीच सराव होईल आणि सरावातून तुम्हाला यश मिळेल. सोहमचा हँड रेज आहे बहुतेक. सर का महेश? मुद्दा आहे. हां, महेश एकदा तू बोल आणि आपण थांबू बेटा. 9:15 होत आहेत कारण सर, टाईम लिमिट काय? संपलेली. सर कालचे मी ते पूर्णांक वरून अपूर्णांक बनवायचं ते सोडवलं नाही ना. मी ते तुम्ही 5 सोडवा म्हणले मी तेच सोडवतो. काल काय सोडवलंच करत नाही नाही. मी. म्हणून तर तुझी तुला ती स्क्रीन सोडून पाठवलेली, तुझी तुला तयार करून मी पाठवलेली आहे. पाहिलंस का तू? हो सर पाहिलो. पाठवून दिलेली आहे. ग्रुपवर मी का नाही पाठवलं?
आपल्याकडे सर बघायचं मला आज अरे वा, व्हिडिओ बघता बरं आला झालं नाही ऐकतं आलं पट लिहून तेच जेवढं पाठवले असते. बघता आलं तेवढं मला खूप आवडलं सर. काय काय सर मला आज व्हिडिओ बघता आला नाही मीटिंग, तर मी आज जेवढी बघता आली तेवढी बघितली, पण मला खूप आवडलं सर. मग आणि माझं एवढं नाव दिसलं नाही बेटा. कोण बोलतंय? प्राची. ओके. अरे मी तुला खूप प्रयत्न करतोय तुझा आवाज चालू करण्यासाठी आणि पप्पाकडे मी व्हिडिओ सुद्धा पाठवला होता. अतिशय साधं सोपं आहे. त्या ठिकाणी इयरफोन सारखं एक चित्र येते, त्याला क्लिक करायचं आणि आपला आवाज चालू होतो. तुझा व्हिडिओ दिसू लागला, परंतु त्या तुला माझं earphone- काहीच कळलं नसेल, आहे की नाही? सर सर मला फक्त अभ्यास दिसू लागला, पण चित्र आवाज येत नव्हता व्हिडिओ सर. चालू कर ना. तुझा व्हिडिओ चालू कर म्हणजे तुझी ओळख होईल सगळ्यांना. सर मी सांगू का होईल बरं. दाबल्यानंतर? महेश थांब. व्हिडिओ चालू करून बोलू शकते बेटा. 2 मिनिट सर. हो. काय हरकत नाही. हा महेश तू बोलतो पर्यंत. सर तिथं त्या इयरफोनला दाबल्यानं सर वरी एक कॉल आवर इंटर नाव येते, त्याला Call दाबल्यानंच by नाही internet. चालू होतंय. Yes. म्हणजे नाही तुमच्या मोबाईलचा आवाज घेऊ का विचारते फोन तुम्हाला ते. केल्यानं होईना सर. म्हणजे काय करते त्यानं आपल्याला 2 प्रश्न विचारते. म्हणजे तुम्हाला आहे तसंच ठेवायचं आहे की तुमच्या डिव्हाइसचा आवाज घ्यायचा आहे. डिव्हाइस म्हणजे मोबाईलमध्ये तुम्ही जसं बोलता तसा आवाज घ्यायचा आहे का? कॉल वाया डिव्हाइस. सर केला मी व्हिडिओ. हां. आता तुला लक्षात येईल. आता तुझं चुकणार नाही. ओके. हो सर. तर काही हरकत नाही. आताचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपला YouTubeला 4 वाजेपर्यंत तो मिळून जातो. 3 ते 4 वाजेपर्यंत तुला तो व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तू पुन्हा पाहू शकतेस पहिल्यापासून. कालचा पाहिला असेलच आणि हो. कालचा पाहिला नसेल. काय सर मी नव्हतेच. नाही नसले तर नसले. मी YouTubeला व्हिडिओ पाठवलेला आहे मुलांशी गप्पा ग्रुपवर. तुला जर त्या ठिकाणी जर मुलांशी गप्पावर तुला जर मिळाला नसेल, तर तुला मी वैयक्तिक टाकतो कालचा पण. ओके. हो, सर. आपले सगळे व्हिडिओ YouTubeला आहे. YouTubeचे तुला व्हिडिओ पाहायला मिळतील. काही अडचण नाही. सगळे व्हिडिओ तुला पाहायला मिळतील मला. ओके. तर ठीक आहे. तर आपण एक आज नवीन विद्यार्थिनी खूप दिवसापासून तिचा प्रयत्न चालू आहे. पण थोडंसं तिच्या पप्पाकडे मोबाईलचा प्रॉब्लेम होता. त्याला ते जमत नव्हतं, डाउनलोड होत नव्हतं. त्यांना बोललो. मग नवीन मोबाईल तिला घेऊन दिलेला आहे. पालकांचं खूप अभिनंदन. आणि सुरुवातीला Zoomमध्ये जॉइन होताना तिचीच नाही, खूप जणांना जमत नाही. आजही शिक्षकांच्या जेव्हा मीटिंग चालू असतात, त्यातल्या कमीत कमी समजा 50 लोकं जॉइन झाले असतील, तर त्यातल्या 4 ते 5 जणांचा माईक बंद असतो. त्यांना आवाजच जात नाही. बऱ्याचदा मी तिथं टाकतो त्यांना, लिंक आहे, या लिंकला क्लिक करा. कसं जॉइन व्हायचं ते पहा. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ते त्यांना मी पाठवतो आणि मग ते जमतं. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात त्या शिकायच्या. आणि हेच नाही, आपण वेगवेगळे ॲप सुद्धा कसे वापरायचे ते सुद्धा आपण शिकत असतो. नुसता अभ्यास नाही करत प्राची आपण इथं. मुलं ॲप शिकतात. ब्लॅकबोर्ड शिकले मुलांनी, Google मॅप शिकले, त्याच्यानंतर Google अर्थ शिकले, त्याच्यानंतर आपण सर मला पप्पाचा मॅप जुना पझल मोबाईल शिकले. होता ना, त्याच्यावर नुसता मी अभ्यास ऍप नाही घेतले होते करत आहे. स्कॉलरशिपचे आणि नवोदयचे. येस. पप्पाच्या जुन्या मोबाईलवर मी स्कॉलरशिपचे आणि नवोदयचे ऍप घेतले होते. ते बरं. आता पप्पाचा मोबाईल जुना तिकडेच राहिला. ऍप घ्यायचं विसरले त्याच्यामध्ये. ओके. काही हरकत नाही. पुन्हा तुला ते मिळून जातील आणि तुम्हाला वेगवेगळे apps इंटरनेट दाखवणार. नेटचा प्रॉब्लेम पण आहे खूप. नाही ते तर सगळीकडे आहे बेटा. कसं युजर जास्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही एक मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं. TRAI नावाचं आहे. ट्राय माय स्पीड म्हणून एक ॲप असतं. त्याचा वापर कशासाठी असतो? तुम्ही जे मोबाईल सर वापरत कुठले असाल, मी फळ्यावर लिहून देतो. इथे लिह. T कॅपिटल R कॅपिटल AI. हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे. TRAI ट्राय माय स्पीड. म्हणजे तो तुमच्या मोबाईलला रेंज आहे की नाही आणि रेंज आहे तर किती आहे ते दाखवतो. एक खूप छान ॲप आहे. म्हणजे तिथे तुम्हाला लक्षात अरे इथं रेंज आहे. चला मला अभ्यासाला सकाळी इथं बसायचं. बस संपलं काम. रेंज कुठं आहे तो तुमचा मोबाईल तुम्हाला सांगतो. आणि मग तिथं तुम्ही बसायचं. कुठं रेंज आहे, डाउनलोड स्पीड आणि अपलोड स्पीड दाखवतं. ती सगळ्यात सोपी पद्धत. इथं आता मी जिथं उभं टाकलंय इथं रेंज आहे. पण थोडं बाजूला जर गेलो तर तिथं रेंज नाही. मग मी ही जागा निवडली. असं आहे. ठीक आहे. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छानसा अभ्यास करा आणि अभ्यासासोबत खेळायलाही महत्त्व द्या. त्यातल्या त्यात आपलं आरोग्यही जपा. आपल्या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जे सुरक्षात्मक उपाय सांगितलेले आहेत, त्याचाही पुरेपूर वापर करा. बाहेर निघताना जरूर मास्क वापरा. कोण बोलतंय, कोण हसतंय, कोणाला चिडवलंय, चिडवू द्या. हरकत नाही. आपलं नाक आणि तोंड झाकूनच आपण बाहेर पडा. जेणेकरून इतरांमुळं आपल्याला त्रास होणार नाही. याची काळजी घ्या आणि
सर्वजण व्यवस्थित आणि सुरक्षित राहा. या शुभेच्छांसह धन्यवाद.